नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय 13.3। तर चला, वेळ आपला खूप महत्त्वाचा आहे म्हणून लगेच स्वाध्याय 13.3 ला सुरुवात करूया। त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, या संख्येमधील किती संख्यांना 2 ने निशेष भाग जात नाही? 2023 ला आलेला प्रश्न आहे, नाही विचारलेला आहे। दोनाची कसोटी काय म्हणते? ज्या संख्येच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक असेल त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो। म्हणून या ठिकाणी आपल्याला नाही सांगितलेलं आहे। इथं 2 ने भाग जातो, इथं जातो, इथं जातो। उरल्या 1 आणि 2 संख्या, या 2 संख्यांना 2 ने भाग जात नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे दुसरा, 3 त्रिकोण 4 चौकोन या संख्येला 6 ने निशेष भाग जातो तर चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक असावे? 2022 ला आलेला हा प्रश्न आहे। मग या ठिकाणी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। मी कसा सोडवतोय तो समजून घ्या, कारण तुमची गोंधळ कुठे होणार, कुठे गडबड होणार ते खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही काय करता, त्रिकोण आणि चौकोन झाले तुमचे अनुक्रमे, पण त्याने सांगितलेलं आहे चौकोन नंतर त्रिकोणच्या जागी अनुक्रमे, यांच्या जागी अनुक्रमे नाही। जर पर्याय इथं 3 घेतला, इथं 2 घेतला तर तुमचा गोंधळ होईल, उत्तर मिळणार नाही। आता 6ची कसोटी तुम्हाला माहिती आहे, ज्या संख्येच्या सम संख्येला, मग आता संख्येची समसंख्या म्हणजे युनिट प्लेसला समसंख्या असावी तर त्या संख्येच्या बेरजेला 6 ने भाग जायला हवा। मग या ठिकाणी जर इथं 3 आहे, मग आता हे त्रिकोणाच्या जागी मिळाले 3 आणि त्रिकोणाच्या जागी मिळाले 2। मग या ठिकाणी चौकोन कुठं आहे? शेवटी। मग चौकोन शेवटी आहे म्हणून चौकोनाच्या जागी मिळाला आपल्याला 3 आणि त्रिकोणाच्या जागी 2, आणि चौकोनाच्या जागी 3 आहे। 3 ही समसंख्या नाही, ती विषम आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही। पुन्हा त्याच पद्धतीने इथं 3 आहे, 3 हा चौकोनाच्या जागी येणार आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 ही गेला, तोही येणार नाही। आता उरले आपल्याकडे पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4। कौन बनेगा करोडपती? 50-50 पर्याय आपल्या जवळ आहेत। आता या ठिकाणी इथं घेतला बॉक्सच्या जागेवर 2 आणि त्रिकोणाच्या जागेवर 3। मग आता या ठिकाणी 3 त्रिकोणाच्या जागेवर घेतला 3, 4 जसाच तसा आणि चौकोनाच्या जागेवर 2। यांची आता बेरीज करायची आहे। 6 मध्ये 3 मिळवले 9, 9 मध्ये 3 मिळवले 12। 6 ने 12 ला पूर्ण भाग जातो म्हणून पर्याय क्रमांक 3 आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे। पुढचा प्रश्न तिसरा, सर्वात महत्त्वाचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणारे व्हिडिओ पण खूप तितकेच महत्त्वाचे आहेत। मी हा प्रश्न आणि याच्या सारखेच आणखी काही प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने सोडवतोय त्या ट्रिकने वापर करूनच तुम्ही प्रश्न सोडवायचे, त्याची प्रॅक्टिस करायची। मग यासाठी तुमच्या कसोट्या पाठ असल्या पाहिजे। पुढील पैकी 4 व 6 या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणारी लहान संख्या कोणती? विभाज्य, या इथं असतो विभाज्य। आता आपल्याला शोधायची आहे मधली संख्या, इथली। आता कसोट्यांचा वापर करूया। 4ची कसोटी शेवटी 20, 20 ला 4 ने भाग जातो का? जातो। इथं 21, पर्याय 2 गेला। 24 ला जातो, 36 ला जातो। आता 6ची कसोटी काय? शेवटी संख्या समजली पाहिजे आणि त्यांची बेरजेला 6 ने भाग जायला हवा। 5 आणि 2 7, 7 आणि 1 8। समसंख्या आहे पण 6 ने 8 ला भाग जात नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 ही गेला। आता तिसरा पाहूया। 4 आणि 2 6,
6 मध्ये 5 मिळवले 11, 11 ने 1 12, 6 ने 12ला पूर्ण भाग जातो, म्हणून योग्य उत्तर मिळालेलं आपल्याला पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे चौथा. 7 स्टार 4 8 या संख्येला 3 व 4 ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? आता या स्टारच्या जागी पुन्हा या ठिकाणी मी कसोटींचा वापर करेन, 3ची आणि 4ची. सुरुवातीला 4ची कसोटी पाहूया. शेवटी 48 आहे, म्हणजे 4ची कसोटी काय आहे? संख्येच्या एकक आणि दशक, युनिट आणि 10 प्लेसला जर 4ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. 48ला 4ने भाग जातो, म्हणून या ठिकाणी या संख्येला 4ने भाग जाईल. आता 3ची कसोटीचा वापर करू. 3ची कसोटी काय आहे? संख्येच्या बेरजेला जर 3ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. आता या ठिकाणी 3, इथं स्टार, 4 आणि 8 यांची बेरीज करायची. 8 आणि 4 12, 12 मध्ये इथं 7 आहे. 12 मध्ये 7 मिळवले 19. आता 19 मध्ये पर्याय क्रमांक 1 मिळवून पाहूया. पर्याय क्रमांक 1 मिळवला तर उत्तर येते 24. 3ने 24ला भाग जातो, म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 1 उत्तर मिळालेलं आहे. जर 4 घेतला तर 24च्या जागेत काय येईल? व्हेरी गुड. म्हणून पर्याय क्रमांक 2 नाही, योग्य उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 5वा. 31 या संख्येच्या सर्वात मोठा विभाजकात 30 या संख्येच्या सर्वात लहान विभाजक मिळवला असता मिळणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती येईल? आता याचा सर्वात मोठा विभाजक 31, 30च्या सर्वात लहान विभाजक 1, यांची बेरीज केली तर उत्तर येते 32. आता 32चे विभाजक म्हणजे अवयव, 32ला 1ने भाग जातो, 2ने जातो, 3ने नाही, 4ने जातो, कारण 4 8 येतात, 4ने जातो, 8ने जातो, नंतर 16 आणि शेवटी 32. इतक्या क्विकली तुम्हाला त्याचे विभाजक काढता यायला हवे. आता यांची काय करायची आपल्याला बेरीज. 2 मध्ये 6 मिळवला 8, 8 मध्ये 8 मिळवला 16, 16 मध्ये 4 मिळवला 20, 20 मध्ये 2 मिळवले 22 आणि 1 मिळवला 23. 23चा 3 2 कॅरी केले, हे झाले 5, 5 मध्ये 1 मिळवला 6, 63 म्हणजे 63. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 6वा. व्हिडिओ काळजीपूर्वक लक्ष देऊन समजून घ्यायचा मित्रांनो. सर्व क्लुप्त्यांचाच वापर आहे आणि सर्व कसोट्यांचाच वापर होतोय, म्हणून तो समजून घेणं महत्वाचं आहे. हे अंक एकदाच वापरून, आता हे अंक एकदाच वापरायचे. 4 निशेष भाग जाणारा लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती? म्हणजे मोठी संख्या तयार करा, लहान संख्या तयार करा, मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करा, तो असतो फरक. आलेलं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. ह्या अंकांपासून आता यांचा एकच वेळेस वापर करायचा आहे. मोठी संख्या 6 4 2. आता 4ची कसोटी काय म्हणते? संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना म्हणजे युनिट आणि 10 प्लेसला जर 4ने भाग गेला त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो, पण 42ला 4ने भाग जात नाही. म्हणून आता ह्या संख्यांची अदलाबदल करूया. 6 जसाच तसा, 2 इथं, 4 शेवटी. 24ला 4ने भाग जातो, म्हणजे मोठी संख्या मिळाली आपल्याला 624. आता लहान संख्या शोधूया. लहान संख्या सुरुवातीला इथे येईल 2 4 आणि 6. 46ला 4ने भाग जात नाही, म्हणून पुन्हा या संख्यांची अदलाबदल. 2 6 4. आता हे आले 64. 64ला 4ने भाग जातो, म्हणून आपल्याला पुढची संख्या मिळाली 4 6 4. सॉरी, इथं 2 आहे, 2 6 4. आता इथून आपण वजाबाकी करूया. 4 - 4 0, इथं 2, इकडनं 1 कॅरी, इथं उरले 5. 12 - 6 6 आणि 5 - 2 3. 360.
360. पर्याय क्रमांक 4 आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. एका टोपलीत काही पेरू आहेत, त्या पेरूंचे 2-2चे, 3-3चे व 5-5चे असे वाटे करायचे आहेत की टोपलीत एकही पेरू शिल्लक राहणार नाही, तर त्या टोपलीत कमीत कमी किती पेरू असावे? कमीत कमी यांच्यातली कोणती संख्या येऊ शकते? आपण पाहूया पर्याय पद्धतीचा वापर करू. आता दोनाची कसोटीचा वापर करतो. दोनाच्या कसोटीमध्ये 2ने 15ला भाग जात नाही, म्हणून पर्याय 1 येणार नाही. याला 2ने भाग जातो, याला जातो, याला जातो. आता 3च्या कसोटीचा वापर करू. 2 आणि 0 बेरीज 2 होते, म्हणून पर्याय क्रमांक 2 मध्ये 3ने भाग जात नाही. याला जातो, याला जातो. आता राहिला पर्याय 5 घ्यायचा. 5चा टेबल मध्ये 24 म्हणजे 24ला 5ने भाग जात नाही, म्हणून मिळालं पर्याय क्रमांक 4 आपल्याला योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 8वा. पुढील पर्यायातील अशी संख्या शोधा की त्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार हा 27च्या सर्व विभाजकांचा गुणाकार असतो. 2021ला आलेला हा प्रश्न आहे. आता 27चे विभाजक 1ने भाग जातो, 2ने नाही, 3ने जातो, नंतर 9ने जातो आणि शेवटी डायरेक्ट 27ने. यांचा गुणाकार करायचा आहे. 3 1 जा 3. आता 9ने याला गुणूया. 9 3 जा 27. आता 27 आणि हा 27 यांचा गुणाकार करायचा आहे. डायरेक्टली तुमचे स्क्वेअर म्हणजे जर वर्ग पाठ असतील तर 27चा वर्ग 729 येतो. हे याचं उत्तर आहे. आता काय करायचं आहे? कोणत्या संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार. आता यांची बेरीज येते 729. मग या ठिकाणी जर आपण 27 घेतली तर 27ला म्हणजे त्याच संख्येने गुणलं तर उत्तर 27 येते. बघा या ठिकाणी सेम तीच क्रिया करायची, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 9वा. पुढील पैकी कोणती संख्या या सर्व संख्यांनी विभाज्य आहे? म्हणजे या संख्यांचा वापर करून आपल्याला इथं संख्या शोधायच्या आहेत की सर्व अंकांनी खालीलपैकी कोणत्या पर्यायाला पूर्ण भाग जातो. पुन्हा या ठिकाणी कसोटीचा वापर करायचा आहे. लवकर लवकर सोडवायचंय. 2ने जातो, 2ने भाग जातो. पुढचा आहे 3 3ने जातो. यांची बेरीज झाली 5. इथं 3ने जात नाही, पर्याय 1 गेला. 8 आणि 1 9 जातो, 8 9 12 जातो. आता पुढे आपण घेऊ 4ची कसोटी. 20ला भाग जातो, जातो, जातो. आता पुढे 5ची कसोटी. याला भाग जातो, जातो, जातो. आता पुढे 9ची कसोटी. मग 9ची कसोटी काय आहे? संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 9ने भाग जातो. मग यांची बेरीज जर केली 3 म्हणजे पर्याय क्रमांक 1 गेलं. आता पुढे पाहूया 8 आणि 9. 8 आणि 3 किती झाले? 11. 11 मध्ये 1 मिळवले 12. या ठिकाणी 9ने 12ला भाग जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपल्याला योग्य उत्तर मिळालेला आहे. कारण शेवटी 10 आणि 10 काय? संख्येच्या शेवटी जर 0 असेल तर त्याला 10ने भाग जातो, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. 10वा प्रश्न. 37ने विभाज्य असणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास 6व्या स्थानावर कोणती संख्या येईल? 2022ला आलेला हा प्रश्न आहे. आता हे घेतलं 36 म्हणजे 37 आणि 6व्या स्थानावर, म्हणून त्याला आपण 6ने गुणाकार करूया. 6ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर पहा या ठिकाणी 6 7 जा 42 चा 2. या ठिकाणी 4 कॅरी केला. 6 3 जा 18. 18 मध्ये 4 मिळवले 22. 222 222. पर्याय क्रमांक 4 आपल्याला योग्य उत्तर मिळालं. पुढचा प्रश्न आहे 11वा. या संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो? पुन्हा कसोटीचा वापर करायचा मित्रांनो. कसोटी आपलं काही पिछा सोडत नाही, आपल्या मागेच लागलेली, म्हणून त्या तुम्हाला पाठ कराव्याच लागतील. चला
3, 4 आणि 8 इथं आहे शेवटी 5. मग 5 ला केव्हा भाग जातो? 5 ने. पर्याय क्रमांक 1 मध्ये 5 नाही म्हणून येणार नाही. इथं 5 आहे पण शेवटी दिलाय 5. दोनाच्या कसोटीनुसार जर शेवटी 5 असेल तर त्याला 2 ने भाग जात नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 ही गेला. पुन्हा या ठिकाणी 2 दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 ही गेला. उरला काय 4 आणि तेच आपलं योग्य उत्तर. पर्याय क्रमांक 4 आपल्याला योग्य उत्तर मिळालं. किती सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. असे प्रश्न जर तुम्ही काळजीपूर्वक समजून घेतले ना तर स्कॉलरशिपच्या मेरिट मध्ये ना तुम्हाला काहीच विशेष नाही. चला पुढचा प्रश्न 12वा. हे अंक एकदाच वापरून अशी मोठ्यात मोठी संख्या तयार करा की जिला 8 ने निषेध भाग जाईल. 2017 ला आलेला प्रश्न आहे आणि 8ची कसोटी तुमची पाठ असली पाहिजे. 8ची कसोटी काय आहे? युनिट, 10 आणि 100. एकक, दशक, शतक. या संख्येला जर 8 ने पूर्ण भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. आता पाहूया आपण. आता मोठी संख्या तयार करायची. इथं आहे 7, सुरुवातीला इथं 9 म्हणून पर्याय 1 गेला. आता आपण या ठिकाणी पाहूया. इथं 7 7 इथं आहे 6 आणि इथं आहे 5 म्हणजे 6 पेक्षा 5 हा लहान आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 ही गेला. आता 2 आणि 4 मध्ये पाहूया. या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी इथं 8 इथं 6 म्हणजे 6 पेक्षा 8 हा नक्की मोठाच आहे म्हणून पर्याय क्रमांक 4. आता 4 आहे का योग्य उत्तर ते शोधण्यासाठी 8, 5 आणि 6 याला कशाने भाग द्यावा लागेल? 8 ने. 8 1 जा 8, 8 1 जा 8. 8च्या टेबल मध्ये 5 येत नाही म्हणून 0 चा भाग वरून खाली उतरवला 6 झाले 56. 8 7 जा 56 म्हणजे पूर्ण भाग जातो म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4. आपला स्वाध्याय 13.3 मधला शेवटचा प्रश्न. 39च्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये. मग 39चा सगळ्यात मोठा विभाजक 39च येणार ना. किती सोपं आहे. 27च्या सर्वात लहान विभाजक 1. किती सोपं आहे. मिळवला असता म्हणजे त्यांची बेरीज. येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती येईल? याचं उत्तर येतंय 40. आता 40 चे आपल्याला विभाजक शोधायचे आहे म्हणजे 40 ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो त्या संख्येने यायचं आहे. 1 सबका मालिक कंपल्सरी 1 आलाच. नंतर 2 ने जातो, 3 ने नाही, 4 ने जातो, 5 ने जातो, 6 ने नाही, 7 ने नाही, 8 ने जातो, नंतर 9 नाही, डायरेक्ट 10, 20 आणि 40. आता यांची आपण बेरीज करूया. 0 0 0 0 मध्ये 8 मिळवले 8, 8 मध्ये 5 मिळवले 13, 13 मध्ये 4 मिळवले 17, 17 मध्ये 2 मिळवले 19 आणि 19 मध्ये 1 मिळवला 20, 20 चे 0, 2 हाताला हे झाले 6, 6 मध्ये 2 मिळवले 8, 8 मध्ये 1 मिळवला 9. उत्तर येतं आपल्याला 90 म्हणजे 90. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि तुम्ही व्हिडिओ शांतपणे समजून घेतला, ऐकून घेतला म्हणून धन्यवाद.